आज त्या अनुषंगानं इंद्रासानीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की मंडल कमिशनचा डेटा स्वीकारता येणार नाही, तो चुकीचा आहे, मनमानी आणि काल्पनिक गोष्टीवर तो आधारित असल्यामुळं तो स्वीकारता येणार नाही. आणि सरकारनं या लोकांचं हित लक्षात घेता 6 महिन्याच्या आत राज्यामध्ये कॉन्स्टिट्युशनली कमिट्या बनवाव्यात, समित्या बनवाव्यात किंवा आयोग स्थापन करावेत, जे परमनंटली प्रगत झालेल्या लोकांना बाहेर काढायचं आणि अप्रगत लोकांना त्या आरक्षणाचा लाभ देण्यासाठीची शिफारस करण्याचं काम चांगल्या पद्धतीनं करू शकतील, असं कोर्टाचं क्लिअर स्टेटमेंट आहे. यासाठी मंगेश ससाने कधीही येतील त्यावेळी जजमेंट घेऊन आम्ही त्यांना ते पॅरा हुडकून देऊन वाचनाला मदत करू. पाहिजे तर एखादा इंग्लिशचा मराठीमध्ये ट्रान्सलेशन करणारा सुद्धा आम्ही त्यांना मराठा समाजाच्या वतीनं उपलब्ध करून देऊ. आता ही कायद्याची प्रोसिजर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग कायदा जो आहे तो इंद्रासानीच्या निकषानुसारच आलेला आहे आणि त्यांच्या डायरेक्शन्सवर आलेला आहे. त्या आयोगामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे 2000 सेक्शन 9D खाली तुमच्याकडे इम्पेरिकल डेटा असला पाहिजे आणि प्रत्येक 10 वर्षांनी तुमचं फेर सर्वेक्षण झालं पाहिजे कलम 11 नुसार. मग 2006ला ज्यावेळी कायदा आला, जी 2004ची यादी घेतली त्या यादीला सुद्धा कुणाचं सर्वेक्षण नाहीये. 2-2, 3-3 पानाचे फक्त रिपोर्ट्स आहेत की हे मागास आहेत, ह्या पुस्तकात लिहिले, त्या पुस्तकात लिहिले. म्हणजे पुस्तकी जे काही एखाद्या समजा माळी समाजातला माणूस आहे तो त्याचं वैयक्तिक लाईफ त्यात शेअर करायला, मला काम नाही, धंदा नाही, माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले, अशा कुठल्या तर वैयक्तिक केंद्रित पुस्तकांच्या माध्यमातून ही आरक्षणं वाटली गेलेली आहेत. त्यामुळे तिला कुठेही कायदेशीर आणि वैधानिक अधिकार नाहीये. त्यामुळे मंगेश ससाने जे म्हणतायत की आम्ही कधीच हारू शकत नाही किंवा काय नाही, तुमचे नेते तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात जसं कायदेशीर आणि आर्थिक पाठबळ देतात कायदेशीर लढाईसाठी, तसे आमच्यातल्या 2-4 लोकांनी जर एक चांगले काउन्सिलर दिले तर तुम्हाला मागासवर्गीय नाही ओपन मधून सुद्धा तुमची हालत खराब होऊ शकते. असे एवढे मोठे प्रेसिडेंट या देशामध्ये आहेत. त्यामुळं त्यांनी या भ्रमात राहू नये की त्यांनी सर्व काळ सदा सर्वदा तेच आरक्षणाचा लाभ घेणार आहे. त्यामुळं कायद्याच्या काठीला आवाज नसतो, ती ज्या दिवशी लागेल त्या दिवशी तुम्हाला सुद्धा कळेल की आपण इतके दिवस कसं असंविधानिक आरक्षण घेत होतो. त्या दिवशी मात्र तुम्हाला कायदेशीर आणि संविधानिक उत्तर द्यायला तोंड नसेल एवढी खात्री आम्ही देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.